नमस्कार. प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, एखाद्या प्रकरणात मिळालेला स्टेटस को हा कधीपर्यंत असतो? आता स्टेटस को म्हणजे नक्की काय? तर जेव्हा एखादा दावा दाखल केला जातो आणि त्या दाव्यामध्ये एक तर प्रतिवादीला समन्स मिळायच्या अगोदर किंवा प्रतिवादीला समन्स मिळून तो हजर झाल्यावर वादीकडनं अर्ज केला जातो की या दाव्यातला जो विषय आहे त्या मालमत्तेची परिस्थिती जैसे थे ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे स्टेटस को देणं गरजेचं आहे. आणि एकंदर प्रकरणाची गुणवत्ता बघता जर न्यायालयाला तशी आवश्यकता वाटली तर अशा प्रकरणात स्टेटस को हा देण्यात येतो. आता स्टेटस को म्हणजे स्टे ऑर्डर किंवा इंटरिम किंवा तात्पुरता मनाई हुकूम नव्हे. तात्पुरत्या मनाई हुकुमाच्या अगोदरची एक पायरी म्हणजे स्टेटस को किंवा परिस्थिती जैसे थे ठेवायचा आदेश. सर्वसाधारणतः हा आदेश पुढच्या तारखेपर्यंत दिला जातो. म्हणजे आज जर स्टेटस को दिला तर तो पुढच्या तारखेपर्यंत कायम असतो आणि पुढच्या तारखेला पुन्हा अर्ज करून तो स्टेटस को वाढवून घ्यायला लागतो. तो स्टेटस को वाढवण्याचा अर्ज बघताना किंवा अर्ज केल्यावर प्रत्येक तारखेला बदललेली परिस्थिती, बदललेली गुणवत्ता, एकंदर या सगळ्या गोष्टींचा विचार करून स्टेटस को पुढे वाढवायचा का नाही वाढवायचा या संदर्भात योग्य तो आदेश न्यायालय देऊ शकते. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये पुढच्या तारखेऐवजी एखाद्या पुढच्या टप्प्यापर्यंत सुद्धा स्टेटस को दिला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या दाव्यामध्ये स्टेटस को देताना तात्पुरता मनाई हुकुमाचा अर्ज जो आहे त्याची सुनावणी होईपर्यंत किंवा त्याचा निकाल होईपर्यंत स्टेटस को असा सुद्धा दिला जाऊ शकतो. असा स्टेटस को जर दिला असेल तर तात्पुरत्या मनाई हुकुमाचा आदेश आला की तो स्टेटस को संपुष्टात येईल. जर तात्पुरता मनाई हुकूम मिळाला असेल तर प्रश्नच नाही, तो स्टेटस को संपेल आणि मनाई हुकूम लागू होईल. पण समजा स्टेटस को पण संपला आणि मनाई हुकुमाचा अर्जसुद्धा जर फेटाळण्यात आला तर मात्र आपल्याला असलेलं किंवा त्या दावा मिळकतीला असलेलं संरक्षण संपुष्टात येतं आणि ते संरक्षण वाढवून घेण्याची आपल्याला न्यायालयाला विनंती करायला लागते किंवा त्या आदेशाविरोधात अपील दाखल करून त्या अपिलामध्ये पुन्हा एकदा स्टेटस को किंवा तात्पुरता मनाई हुकूम घ्यायला लागतो. अन्यथा दावा मिळकतीवर कसलंही कायदेशीर बंधन किंवा नियंत्रण उरत नाही. पुढचा प्रश्न आहे, वंशावळीचा पुरावा कसा द्यावा? आता वंशावळ किंवा फॅमिली ट्री म्हणजे काय? तर एखाद्या कुटुंबाची वाढ कशी कशी होत गेली याचा एक चार्ट किंवा नकाशा म्हणजे वंशावळ किंवा फॅमिली ट्री. आता वंशावळीचा पुरावा देताना प्रत्येक व्यक्तीच्या जन्माबरोबरच त्या व्यक्तीच्या जन्मदात्यांचा पुरावा सुद्धा आवश्यक आहे. मग याच्याकरता आपण त्या व्यक्तीचं आणि त्याच्या आईवडिलांचं दोघांचं नाव असलेल्या कागदपत्रांचा उपयोग करू शकतो. मग याच्याकरता तुम्ही जन्मदाखला वापरू शकता, काही वेळेला पॅन कार्ड वापरू शकता, काही वेळेला पासपोर्टचा उपयोग करू शकता. थोडक्यात काय, एखाद्या व्यक्तीचा एखाद्या कुटुंबातील ज्या जोडीच्या पोटी जन्म झाला आहे हे आपल्याला सिद्ध करायचं असतं आणि त्याच्याकरता आपल्याला ती लिंक सिद्ध करत जायला लागते. आणि तुम्हाला जेवढी वंशावळ सिद्ध करायची असेल तेवढ्या वंशावळीकरता असे कागदोपत्री पुरावे गोळा करून सादर करायला लागतील. कारण असं जर करता आलं नाही तर ती वंशावळ सिद्ध होणार नाही. काही वेळेला काही महसूल अभिलेखांमध्ये एखाद्या कुटुंबाची वारस नोंद झालेली असते आणि अगोदरच झालेल्या वारस नोंदीचा सुद्धा आपण वंशावळीचा पुरावा म्हणून उपयोग निश्चितपणे करू शकतो. पुढचा प्रश्न आहे, वडिलोपार्जित मालमत्तेचं बक्षीसपत्र करता येतं का? आता जेव्हा आपण वडिलोपार्जित मालमत्ता म्हणतो तेव्हा साहजिकच त्या वडिलोपार्जित मालमत्तेचं सगळ्या सहहिस्सेदारांमध्ये वाटप झालेलं नाही किंवा सरसनिरस वाटप झालेलं नाही असं गृहीत धरायला हवं. कारण जर सरसनिरस वाटप झालं असेल तर त्याला वडिलोपार्जित म्हणायची आवश्यकता उरत नाही. मग जर एखादी वडिलोपार्जित मालमत्ता आहे ज्याचं सरसनिरस वाटप झालेलं नाही आहे, अशा मालमत्तेसंदर्भात बक्षीसपत्र
किंवा कोणत्याही स्वरूपाचा करार किंवा हस्तांतरण करायचं असेल तर ते असा करार किंवा हस्तांतरण करणाऱ्या व्यक्तीने आपल्या हक्काच्या मर्यादेत राहून करणं अपेक्षित आहे. म्हणजे एखाद्या वडिलोपार्जित मालमत्तेतल्या आपल्या अविभाजित हक्कासंदर्भात कोणताही करार किंवा हस्तांतरण किंवा बक्षीसपत्र वगैरे करायची मुभा सहहिस्सेदाराला आहे. अर्थात अशा वेळेला आपल्याला इतर सहहिस्सेदारांच्या प्राधान्यक्रमाचा जो अधिकार आहे त्याचा सुद्धा विचार करायला लागतो. आणि आपण जर हस्तांतरित मालमत्ता करणार असू तर त्याचा इतर सहहिस्सेदारांना प्राधान्यक्रम देणं गरजेचं असतं. तसा जर नाही दिला आणि त्याला जर कायदेशीर आव्हान मिळालं तर अशी हस्तांतरणं आणि असे करार कायदेशीर अडचणीत सापडू शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर आपला हक्क आणि अधिकार याच्या सीमेबाहेर जाऊन करार केला किंवा बक्षीसपत्र केलं आणि त्याला जर कायदेशीर आव्हान मिळालं तर ते सुद्धा कायदेशीर कचाट्यात सापडू शकतं. आणि ज्या व्यक्तीने तो करार किंवा हस्तांतरण केलेलं आहे त्याच्या हक्कापुरतंच ते वैध ठरेल, बाकी सगळ्या क्षेत्राकरता ते अवैध ठरण्याची दाट शक्यता आहे. म्हणून वडिलोपार्जित मालमत्तेचे व्यवहार म्हणजे खरेदी आणि विक्री दोन्ही करताना या गोष्टीची काळजी आपण अवश्य घ्यावी. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या प्रकरणामध्ये तात्पुरता मनाई हुकूम मिळाला म्हणजे ती केस जिंकल्याच जमा असं असतं का? तर असं अजिबात नसतं. कारण तात्पुरता मनाई हुकूम आणि दाव्याचा अंतिम निकाल याचा परस्पराशी संबंध असला तरी एकाप्रमाणेच दुसरं होतं असं बंधन अजिबात नाही. कारण तात्पुरता मनाई हुकूम हा मुख्यतः 3 घटकांवर अवलंबून असतो. प्रायमा फेसी केस म्हणजे सकृतदर्शनी बाजू, बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स म्हणजे न्यायाचा तोल आणि इररिपेरेबल लॉस म्हणजे अपरिमित हानीची शक्यता. या उलट दाव्याचा निकाल जो आहे तो दाव्यात सामील सगळ्या एकंदर घटनाक्रम किंवा सगळ्या घडलेल्या घटना आणि त्याच्या कायदेशीर तरतुदी आणि या सगळ्याच्या संदर्भात सादर करण्यात आलेले साक्षी पुरावे याच्यावर अवलंबून असतो. म्हणूनच तात्पुरता मनाई हुकूम मिळाला म्हणजे दावा जिंकू किंवा तात्पुरता मनाई हुकूम नाही मिळाला म्हणजे दावा हारू असं काही ठोसपणे आपल्याला सांगता येत नाही. काही वेळेला तात्पुरता मनाई हुकुमाचा अर्ज मंजूर होतो आणि नंतर दावा फेटाळला जातो. काही वेळेला तात्पुरता मनाई हुकुमाचा अर्ज फेटाळला जातो पण नंतर दावा मंजूर होतो. अशी सुद्धा उदाहरणं घडलेली आहेत. त्यामुळे तात्पुरत्या मनाई हुकुमाच्या आदेशावरनं दाव्याच्या अंतिम निकालाचं अगदी योग्य भाकीत आपल्याला करता येत नाही. धन्यवाद.